हेलो, वेलकम यू गाइस. दिस इज आकाश अलमोले. आप सभी का स्वागत है लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनल पे. बघा मित्रांनो, हे महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहे, ओके, दोज वर फ्रॉम महाराष्ट्र, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे की आपल्याला माहितीच आहे की DMER हे पाईपलाईनमध्ये आहे, बट DHSचं सुद्धा एक्झाम येणार आहे. ओके, त्याविषयी हे एक नवीन परिपत्रक मी तुम्हाला दाखवत आहे, जे की 16 तारखेला म्हणजे आजच्या दिवशीच हे पब्लिश झालेलं आहे. ओके, त्यांच्या वेबसाईटवर हे परिपत्रक. आता हे लेटर गेलं कुणाला? सर्व उपसंचालकांना हे परिपत्रक गेलेलं आहे. सर्व उपसंचालक, सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व आरोग्य अधिकारी आणि सर्व मुख्य आरोग्य अधिकारी महानगरपालिकेच्या सगळ्यांना हे परिपत्रक गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय विचारलं आहे त्यांनी? मनुष्यबळ म्हणजे ॲट प्रेझेंटली तुमच्याकडे किती लोक कामाला आहात, कुठल्या कुठल्या कॅडरचे लोक कामाला आहात आणि कुठले भरल्या गेलेले आहेत, कुठले रिक्त आहेत. ओके, बघा लक्षात करा, परीक्षा लवकरच येणार आहे. DHS जिल्हा परिषदसुद्धा. ओके, DHS म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सोबतच जिल्हा परिषद महानगरपालिकासुद्धा. ओके, बघा एक एक महानगरपालिकेचे ॲडव्हर्टाइजमेंट येत आहे. सोबत आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे DHSचे सुद्धा आणि तुमचं जे जिल्हा परिषद तिथल्यासुद्धा वॅकन्सी येणार आहेत. ओके, तर अभ्यासाला लागा. हां, तर यामध्ये हे परिपत्रक आहे, हे जे पत्र आहे आयुक्तालयाकडून गेलेलं आहे. याच्यामध्ये बघू शकता 16/9चं लेटर दिसतं तुम्हाला. उपसंचालक सर्व परिमंडळ, ओके, जे 8चे 8 विभाग. ओके, शल्य चिकित्सक म्हणजे जिल्हा रुग्णालयात ते सर्व, आरोग्य जिल्हा अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदच्या सर्वांना आणि मुख्य आरोग्य अधिकारी महानगरपालिकेच्या. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे की केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कारवाई करण्याबाबत. ओके, आता हे एक परिपत्रक आहे. ओके, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की या संदर्भानुसार करण्यात येईल केंद्र शासनाच्या विभागाअंतर्गत नियमित सेवेतील जसे की केंद्र आणि किंवा शासन असं. ओके ओके त्याप्रमाणे MPW. ओके, MPWमध्ये फिमेल ॲज वेल ॲज मेल. ओके, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट. ओके, मेडिकल ऑफिसर, MBBS आणि क्लिनिकल स्पेशलिस्ट. ओके, म्हणजे बेसिकली इथे हेल्थ केअर कॅडरबद्दल बोलण्यात आलेलं आहे की या संवर्गातील सर्व मंजूर भरलेल्या व रिक्त पदाचं माहे ऑगस्ट 2025पर्यंतची माहिती अद्ययावत करून उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात यावी. ओके ओके बघू शकता हे पत्र जे कमलेश भंडारी, डॉक्टर कमलेश भंडारी, सहसंचालक आरोग्य अभियान मुंबई यांच्यानुसार हे परिपत्रक आलेलं आहे. ओके, तर ही एक तक्ता दिलेला आहे त्यांनी की ॲट प्रेझेंटली किती पदं म्हणजे सँक्शन पदं किती आहे रेग्युलर. ओके, हे सगळं. ओके, रेग्युलरबद्दल, कॉन्ट्रॅक्च्युअलबद्दल दोन्हीबद्दलही माहिती द्यायची आहे आपल्याला. ओके, आणि टोटल सांगायचं आहे की बाबा MPW मेल किती आहे, MPW फिमेल किती आहे. ओके, बघा MPW इथे MPWला ANM त्यांनी घोषित केलं आहे. बघा व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, MPWला त्यांनी ANM घोषित केलेलं आहे. म्हणजे MPW फिमेल जर असेल आरोग्य सेविका त्याच्यामध्ये तुम्ही ANMसुद्धा भरू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, टोटल यांनी MPWचा कॅटेगरी सांगितलं की सँक्शन किती आहे इन प्लेस म्हणजे समजा 100 आहे. ओके, सँक्शन तर प्लेसमध्ये 50 आहे, वॅकंट 50 आहे. ओके, म्हणजे किती 50%च भरण्यात आलेलं आहे. ओके, हे झालं रेग्युलर, कॉन्ट्रॅक्च्युअल आणि टोटल दोन्ही मिळून किती सँक्च्युअल आणि हे सांगायचं आहे. त्याच्यानंतर स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर MBBS, मेडिकल ऑफिसर MBBS, BMS. ओके, मेडिकल ऑफिसर आयुषचे, कम्युनिटी. ओके, आणि सोबतच CHOसुद्धा म्हटलेलं आहे आणि स्पेशलिस्ट. तर बाबा बघा याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. यावरून तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या कमीत कमी 2 to 3 मंथमध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला DHS, ओके, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये स्टाफ नर्सचे पदं भरले जातील. ओके, फार्मसिस्टचे भरल्या जातील. ओके, त्याच्यानंतर आहे लॅब टेक्निशियनच्या जागा भरल्या जातील. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये MPW, ओके, फिमेल ॲज वेल ॲज मेल. ओके, त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसर्स आणि BMS जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या पण मेडिकल ऑफिसरच्या जागा आणि MBBS मेडिकल ऑफिसरच्या जागा. सोबतच व्हेरी इम्पॉर्टंट कम्युनिटी जो हॉट जॉब म्हणतो ना आपण, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्ससाठी बरेच लोक वाढ बघत आहेत. ओके, जे की BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग आणि BAMS आणि BHMS. ओके, हे 1, 2, 3, 4 एवढ्या कॅटेगरीच्या लोकांना CHOसाठी अप्लाय करू शकतात. ओके, ठीक आहे. तर बघा DHS सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये. ओके, सोबतच अजून तुम्हाला हे जिल्हा परिषदसुद्धा. ओके, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हे जे वॅकन्सी आहेत सगळ्या जिल्हा परिषदेच्या CHOच्या. ओके, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर प्लस
सार्वजनिक आरोग्य विभाग एवढ्यामध्ये ह्या जेवढ्या पोस्ट आहे सगळ्या पोस्टबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन मागितलेलं आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर अभ्यासाला लागा. तुम्ही DMERची वाट बघत आहे. DHSसुद्धा येणार आहे, CHOसुद्धा येणार आहे. ओके, तो होप सो लवकरात लवकर चांगले. जर तुम्ही स्वतः अभ्यास करत असाल स्वतः अभ्यास करा. सोबत तुम्हाला सांगू इच्छितो लर्न नेक्स्ट नर्सिंग यूट्यूब चॅनल आहे आपलं. ओके, लर्न नेक्स्ट नर्सिंग यूट्यूब चॅनल आहे. त्यावर रोज रात्री 10 PM आपला यूट्यूब लाईव्ह क्लासेस असतात. यूट्यूब लाईव्ह क्लासेस असतात. प्लीज ओके, जे पण स्टाफ नर्स या पदासाठी तयारी करत आहेत, CHOची तयारी करत आहे, या नर्सिंग ऑफिसर या पदाची तयारी करत आहेत जसे की एम्स आणि ESIC नॉर्सेट, हे DHS DMER CHO सगळ्यांनी मी आवर्जून सांगतो की हे जे क्लासेस आहे जे 10 PM रोज रात्री यूट्यूबवर लाईव्ह क्लासेस होतात ते क्लासेस तुम्ही डेफिनेटली बघायला पाहिजे. तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी फायदा नक्कीच होईल. ओके, सो चला लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. ओके, आणि हा जो व्हिडिओ आहे प्लीज शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. ओके, DHSचं सुद्धा नवीन RR तयार होत आहेत. ओके, नवीन RRनुसारच आपल्याला पदभरती केलं जाईल DHSची. ओके, DMERचे RR आपल्याला माहिती आहे 80-20 आहे. ओके, DHSमध्ये 90-10 आहे. हे सगळ्यांना माहिती आहे की नाही माहिती नाही मला. ओके, 90-10 हे 2020 पासून 90-10चा क्रायटेरिया DHSमध्ये. DMERमध्ये आत्ता हे 80-20चा क्रायटेरिया झालेला आहे. ओके, बट डोंट वरी, अभ्यास करा. ओके, तर लवकरच भेटूया. धन्यवाद.